नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 11.4 मधील क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. द सम ऑफ टू नंबर्स इज 231 अँड देअर डिफरन्स इज 63. व्हॉट इज द रेशो ऑफ द ग्रेटर नंबर टू द स्मॉलर वन. दोन नंबर्स आहेत की त्यांची ॲडिशन जी आहे ती 231 आहे आणि द डिफरन्स इज 663 आहे. तर त्यांचं काय काढायचं, आपल्याला रेशो काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपण ते नंबर कोणते आहेत ते बघूयात. समजा ग्रेटर नंबर जो आहे, ग्रेटर नंबर इक्वल्स टू एक्स. ग्रेटर नंबर काय केला, एक्स. मग स्मॉलर नंबर काय असेल, स्मॉलर नंबर इक्वल्स टू तो काय असेल मग 231 मायनस एक्स. 231 मायनस एक्स. आता इथं काय कंडिशन दिली आहे, द डिफरन्स बिटवीन देम इज 63. म्हणजे आपल्याला ह्या ग्रेटर नंबरमधून हा नंबर सबट्रॅक्ट केला तर किती आन्सर असेल, हे 63 असेल. काय असेल, 63. देअरफॉर बघा, एक्स मायनस हा ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर 231 मायनस एक्स इक्वल्स टू 63. हे इक्वेशन इथे फॉर्म होतं. आता बघा, एक्स हे मायनस असल्यामुळे साईन चेंज होतील. मायनस 231 हे काय होईल, आता प्लस होईल. एक्स इक्वल्स टू 63. आता हे इथं 2x इक्वल्स टू हे काय होईल, 63. हे इकडं मायनस प्लस होईल, 231 आणि हे इक्वल्स टू किती येईल, 4, 3 प्लस 9, 294. एक्सची व्हॅल्यू काय येईल, हे 2 इथं डिवाइड होईल, नंतर 2 काय होईल, डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 4 जा 8 अँड कॅरी 2 7 जा 17. 147 ही काय आली, एक्सची व्हॅल्यू आली 147. आणि मग दुसरा कोणता असेल, मग दुसरा नंबर काय आहे, तो आहे 231 मायनस एक्स. मग दुसरा नंबर काय असेल, 231 मायनस एक्स म्हणजेच काय, मग 147 इक्वल्स टू ही सबट्रॅक्शन केली, ही किती येतं, 11 मायनस 7 4 इथे 5 13 मायनस 5 8 0 84. म्हणजे सेकंड नंबर काय आहे, 84. आता हे दोन नंबर्स आपल्याला मिळाले आणि कोणता रेशो काढायचा आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ द ग्रेटर नंबर टू द स्मॉलर. ग्रेटर नंबर टू द स्मॉलर म्हणजेच 147 इज टू 84. 147 इज टू 84. आता हे अगोदर याला हे 7ने डिवाइड करूयात. इथं 7ने डिवाइड केलं तर 7 इथं 7 लगेच लक्षात येतं. 7 1 जा 7, 7 2 जा 7 1 जा आणि हे 7 1 जा 7, इथं येईल 7 2 जा 21/12. आता हे परत कशाने डिव्हिजिबल आहे, हे 3ने डिव्हिजिबल आहे. 3 7 जा 21 आणि 3 4 जा 12. म्हणजे काय येतं रेशो त्याचा, 7:4. 7:4. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 2. The ratio of present ages of Pramod and Deepak is 3:4. After 8 years, it will be 5:6. What is Pramod present age? आता तुम्हाला माहीत आहे की जेव्हा रेशो आपण असतो तेव्हा आपण इथं स्मॉलर पार्ट एक्स कन्सिडर केला तर मग प्रमोदचं एज किती असेल, 3x आणि दीपकचं एज किती असेल, 4x. कोणतं, प्रेझेंट एज त्यांचं काय असेल, 3x अँड 4x. आता इथे बघूयात, टुडेज एज किंवा प्रेझेंट एजेस ऑफ प्रमोद अँड दीपक. प्रमोद अगोदर आहे 3x आणि दीपक काय होईल मग 4x. आता आफ्टर 8 इयर्स प्रमोद अँड दीपक, प्रमोदचं एज काय होईल मग 3x + 8 आणि दीपकचं काय होईल 4x + 8.
आणि आफ्टर 8 इयर्स त्याचा रेशो काय आहे 5:6. देअरफॉर आता अगोदर कोण आहे प्रमोद, किती येईल ते 3x + 8 अपॉन 4x + 8 आणि किती रेशो आहे हा 5:6. 5:6. आता आता या ठिकाणी काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करावं लागेल. 6 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय 6 3 इथे घेऊयात 6 3 18x प्लस 6 8 48 इक्वल्स टू आता हा मल्टिप्लिकेशन 5 4 20x 5 8 40 हे इक्वेशन इथे फॉर्म झालं. आता हे काय केलं हे 18x इकडं पाठवले तर काय होतील ते मायनस होतील म्हणजे या ठिकाणी काय 20x - 18x ते काय उरेल 2x आणि 48 हे 20 इकडं पाठवले ते काय होईल 48 - 40 ते काय होईल मग 8. देअरफॉर x इक्वल्स टू 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली 4. एक्सची व्हॅल्यू आली 4 आणि आपल्याला प्रमोदचं एज विचारलेलं आहे आणि प्रमोदचं एज किती आहे 3x. प्रमोदचं एज किती आहे 3x. तर प्रमोदचं एज काय होईल 3 × 4 इक्वल्स टू 12 इयर्स. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 जितके शॉर्टमध्ये आपल्याला लिहिता येईल लिहिण्यामध्ये उदाहरणं तितके शॉर्टमध्ये लिहायचे आहेत. लॉंगमध्ये लिहिण्यात काही अर्थ नाही. 2 numbers are in the ratio 5:3 and the difference between them is 16. What are the numbers? 2 numbers आहेत आणि त्यांचा रेशो काय आहे 5:3 आणि त्याच्यात काय रिलेशन आहे की त्यांच्यातला डिफरन्स जो आहे तो 16 आहे. म्हणजे जर समजा आपण नंबर एक x घेतला तर दुसरा काय होईल मग एक x + 16 होईल किंवा मग x - 16 होईल. दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरी चालेल. आता समजा लेट फर्स्ट नंबर x मग सेकंड कोणता असेल मग दुसरा सेकंड नंबर कोणता असेल आता त्याच्यातला डिफरन्स 16 आहे म्हणजे तो काय त्याच्यापेक्षा 16ने मोठा असेल असं आपण गृहीत धरू x + 16 आणि त्यांचा रेशो काय आहे 5:3. आता इथे बघा मग 5 जे आहे हा कोणता नंबर असेल हा रेशोमध्ये इथला हा ग्रेटर नंबर असेल म्हणजे काय येईल या ठिकाणी x + 16 अपॉन x इक्वल्स टू 5:3. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. देअरफॉर हे 3ने ह्या पूर्ण याला 3x प्लस 16 3 48 इक्वल्स टू 5x. आता इथे हे 3x इकडे ट्रान्सफर केले ते -3x होतील म्हणजे तिकडे काय होईल मग 5x - 3x इक्वल्स टू 2x म्हणजे 48 इक्वल्स टू 2x अँड x इक्वल्स टू हे 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे 2 4. एक्सची व्हॅल्यू काय आली 24. म्हणजे एक जो नंबर असेल तो काय असेल इथे हा 24 असेल तो काय असेल 24 आणि दुसरा नंबर काय असेल 24 + 16 तो काय येईल मग 40. काय येईल तो 40 म्हणजे 24 अँड 40 हे नंबर्स असतील किंवा 40 अँड 24. ऑप्शन नंबर 1. Question number 4. The ratio of two numbers is 8:5. If 8 is added to the greater number and and 5 is subtracted from the smaller number, the greater numbers become the twice of the smaller number. Find the smaller number. आता याचा आपण जो स्मॉलर पार्ट काय करतो कन्सिडर x करत असतो. स्मॉलर पार्ट इज x. मग ते नंबर कोणते होतील एक 8x होईल आणि एक 5x होईल. कोणते नंबर होतील ते 8x अँड 5x. बघा द नंबर्स लेट द नंबर्स 8x अँड 5x. याच्यामध्ये ग्रेटर कोणता आहे 8x. आता बघा मग इथे काय इक्वेशन फॉर्म होतं हा 8x आणि इकडे 5x. आता काय केलं आहे त्याच्यामध्ये
इफ 8 इज ॲडेड टू द ग्रेटर नंबर, म्हणजे ग्रेटर नंबरमध्ये काय केलं, 8 ॲड केले, ग्रेटर नंबरमध्ये 8 ॲड केले, अँड 5 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम स्मॉलर नंबर, हा स्मॉलर नंबरमधून 5 सबट्रॅक्ट केले, स्मॉलर नंबरमधून 5 सबट्रॅक्ट केले, द ग्रेटर नंबर्स बिकम्स द ट्वाईस ऑफ द स्मॉलर नंबर, म्हणजे हा जो स्मॉलर नंबर आहे हा ग्रेटर नंबर काय होतो, याच्या डबल होतो, याच्या डबल होतो, त्याला हे इक्वल्स टू साईन. इथं इक्वेशन फॉर्म झालं, इथं 2ने मल्टिप्लाय करूयात, 8x प्लस 8 इक्वल्स टू काय होईल, 10x मायनस 5, 10x मायनस 10, 10x मायनस 10. आता हे 8x इकडे ट्रान्सफर केलं, बघा ओरली सुद्धा सोडवता येतं आणि आलंच पाहिजे, 8x इकडे ट्रान्सफर केलं ते 10x मायनस 8x होईल, म्हणजे काय असेल 2x इक्वल्स टू, हे मायनस 10 इकडे घेतलं तर ते प्लस 10 होईल, आणि हे 8 प्लस 10 ते काय होईल 18, काय होईल 18, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येईल मग, एक्स इक्वल्स टू 9, एक्सची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 9, एक्सची व्हॅल्यू आली 9. आता याच्यात आपला कोणता नंबर फाइंड आउट करायचा आहे, स्मॉलर नंबर काय आहे 5x, हा स्मॉलर नंबर आहे, तो काय येईल 5 इंटू 9 इक्वल्स टू 45, काय येईल तो स्मॉलर नंबर 45, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, x varies inversely as y when x equals to 1.2, y equals to 0.08, if x equals to 0.024, what is the value of y. आता इथं x आणि y मध्ये काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन आहे, काय आहे इन्व्हर्स व्हेरिएशन, आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं तुम्हाला माहीत आहे, इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, त्याचा प्रोडक्ट जो असतो हा कॉन्स्टंट असतो, प्रोडक्ट इज अ कॉन्स्टंट. मग आता बघा एक्स इंटू वाय आणि इकडे पण एक्स इंटू वाय इज कॉन्स्टंट, इथं किती एक्स आहे 1.2 इंटू, इथं वाय किती आहे 0.08 इक्वल्स टू, एक्स किती दिला आहे 0.024, आणि काय फाइंड आउट करायचं आहे, वाय फाइंड आउट करायचं आहे. आता इथे इक्वेशन फॉर्म झालं, इथं बघा आता मग हे वाय इक्वल्स टू काय होईल 1.2 इंटू 0.08, आता इथं डिवाइड होईल 0.024, आता बघा इथे वाय इक्वल्स टू काय होईल, बघा इथं डेसिमल पॉईंट नंतर इथं 1 डिजिट आहे, इथं 2, टोटल काय झालं 3, आणि खाली सुद्धा किती डेसिमल पॉईंट नंतर 3 डिजिट्स आहेत, म्हणजे हे सगळे इथं डेसिमल पॉईंट काय होईल याच्यामध्ये मग कॅन्सल होईल, आणि काय येईल इथं 12 इंटू 8/24, 12 इंटू 8/24, मग 12 1 जा 12, 12 2 जा 24, 8/2 इक्वल्स टू 4, 8/2 इक्वल्स टू 4, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 6 इझी आहे, देर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन म्हटल्यानंतर रेशो इज द कॉन्स्टंट, तुम्हाला माहिती आहे. In the direct variation between the circumference and the radius of a circle, when the circumference is 22, the radius is 3.5. What is the circumference if the radius is 35 centimeter? बघा आता radius and circumference, R for radius, C for circumference. Radius जर 3.5 असेल तर circumference किती असते 22 सेंटीमीटर, आणि रेडियस किती झाली आहे 35, तर circumference काय असेल. इथे आता रेशो मांडायची सुद्धा गरज नाही, तुम्ही ओव्हरऑल सांगू शकता, हे 3.5चे किती झालं 35, म्हणजे हे किती टाईम्सनी वाढलेलं आहे, हे 10 टाईम्सनी, हे पण ओव्हरऑल सांगतो, हे 10 टाईम्सनी, मला 10नी मल्टिप्लाय केलं तर इकडची नंबर येते, म्हणजे सुद्धा इकडं सुद्धा काय करावं लागेल, मग 10नी मल्टिप्लाय करावं लागेल, मग ते किती येईल 220, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 7, from the given values of the x and y in the table, find which kind of variation exists between them, fill in the blanks with the correct alternatives. म्हणजे याच्यामध्ये कोणतं व्हेरिएशन आहे ते पण लिहायचं, आणि इथं कोणते व्हॅल्यू असेल ते पण लिहायचं.
आता बघा इथे याच्यावरून हे कळणार नाही. 4चं 3 झालं म्हणजे ते कमी झालं. 4चं 3 झाल्यानंतर 6चं 8 झालं म्हणजे वाढलं. आता इथं हे काय झालं, इथं डिक्रीज झालं. हे एक जर डिक्रीज झालं तर दुसरी काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजे कोणतं व्हेरिएशन असेल, हे इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशनचे इथे 2 ऑप्शन आहेत, म्हणजे हे किंवा हे असेल. हे तर पहिलं क्लिअर झालं की याच्यामध्ये कोणतं व्हेरिएशन आहे, इनव्हर्स व्हेरिएशन. कारण हे जर कमी झालं आणि एक वाढलं तर त्याला आपण इनव्हर्स व्हेरिएशन म्हणून तुम्हाला माहिती आहे. आणि इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, प्रोडक्ट द कॉन्स्टंट, प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. आता इथं प्रोडक्ट बघूयात. 4 6 जा 24, 3 8 जा 24 इथं आहेच दोन्हीमध्ये. याचंसुद्धा मल्टिप्लिकेशन काय असेल, 24. मग याचं मल्टिप्लिकेशन 24 होण्यासाठी इथं काय असेल मग 1. 24 × 1 24 म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन अँड द व्हॅल्यू इज 1. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 8 याच प्रकारे आहे. ऑब्झर्व द टेबल, आयडेंटिफाय द टाईप ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन कोणतं आहे ते ओळखायचं आहे. हेन्स फाइंड द नंबर विच शूड बी रिटर्न इन द ब्लँक स्पेस. आणि इथं कोणता नंबर असेल तो आपण लिहायचा आहे. आता बघा इथून आपल्याला लक्षात येईल, 12चं काय झालं, 30 झालं. हे इथं इन्क्रीज झालं. आणि 4चं काय झालं, 10 झालं. म्हणजे हे पण इन्क्रीज झालं. हे पण इन्क्रीज झालं. एक जर इन्क्रीज होत असेल, एक्स इन्क्रीज झालं तर वाय इन्क्रीज होत असेल. याचा अर्थ काय झाला, हे कोणतं आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. हे काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. आणि डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं, रेशो कॉन्स्टंट असतो. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये रेशो कॉन्स्टंट असतो. आता बघूयात आपण. 4 3 जा 12, 10 3 जा 30. म्हणजे वरची नंबर आहे याच्या काय आहे, 3 टाइम्स आहे. याच्या 3 टाइम्स आहे. म्हणजे ह्या नंबरला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 12 येतं. याला 3ने मल्टिप्लाय 12 येतं. म्हणजे ह्या नंबरला 3ने डिवाईड केलं तर ही नंबर येते. मग याला जर 3ने डिवाईड केलं आपण तर ती काय येईल, 3. काय येईल ती, 3. ऑप्शन नंबर 1. यासाठी असं इकडं रेशो इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन असं मांडायची काही गरज नाही, त्याच्यामध्ये वेळ खूप जातो. जी उदाहरणं जेवढ्या शॉर्टमध्ये सोडवता येतील तेवढ्या शॉर्टमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन नंबर 9. 30 वर्कर्स finished a particular job in 56 days. How many more workers should be employed to finish the same job in 24 days? आता इथे बघा, एकदा लिहून घेऊयात आपण माहिती. इथे काय आहेत, वर्कर्स, आणि इथं आहे नंबर ऑफ डेज. 30 वर्कर्स फिनिश देअर जॉब इन 56 डेज. आणि तो जॉब आपल्याला किती दिवसात फिनिश करायचा आहे, 24 डेजमध्ये. मग आता जर हे कमी दिवसामध्ये ते काम संपवायचं असेल तर वर्कर्स जे आहेत हे जास्त लागतील का कमी लागतील, तर ते काय होईल, जास्त लागतील. म्हणजे हे जर कमी झालं तर इकडे काय होईल, जास्त होईल. म्हणजे हे कोणतं व्हेरिएशन झालं, हे इनव्हर्स व्हेरिएशन. कोणतं झालं, हे इनव्हर्स व्हेरिएशन. आणि इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं, द प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. द प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. देअरफॉर अगोदर हे घेऊया, वर्कर्स इंटू 24 डेज इक्वल्स टू 30 इंटू 56. 30 इंटू 56. देअरफॉर नंबर ऑफ वर्कर्स इक्वल्स टू, तिथं एक्स वगैरे घ्यायची गरज नाही, समजण्यासाठी आपण तिथं लिहिलेलं आहे अपॉन 24. अपॉन 24. आता इथे बघा, इथं 6ने अगोदर डिवाईड केलं. 6 5 जा 30, 6 4 जा 24, आणि 4ने 56ला डिवाईड केलं. 4 1 जा 4, इथे 1, आणि 4 4 जा 16. काय आलं, 5 इंटू 14. किती आलं, 70. किती आलं ते, 70 डेज. आता इथे काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी मोर वर्कर्स शुड बी एम्प्लॉयड. आणखीन किती वर्कर्स तुम्हाला एम्प्लॉयड करावं लागतील. तर सध्या किती आहे, 30 वर्कर्स. नंतर किती लागतील मग, 70 मायनस 30. हे सबट्रॅक्ट करावं लागेल, 0 40. हाऊ मेनी मोर वर्कर्स शुड बी एम्प्लॉयड टू फिनिश द सेम जॉब, तर 40. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 10. The expenditure for 30 students for a 6 day is rupees 7,200. What is the expenditure 40 students for 5 days trip? आता बघा इथे आपल्याला हे इन्व्हर्टरी मेथडनी पण सोडवता येतं. आता आपल्या रेशो अँड प्रॉपोर्शनमध्ये कसं येईल बघा, स्टुडंट्स
आता ही जी एक्सपेंडिचर आहे हे कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ स्टुडंट अँड नंबर ऑफ डेज. देअरफॉर स्टुडंट इंटू डेज आणि त्याचं काय असेल एक्सपेंडिचर. आता पहिल्यांदा बघा 30 स्टुडंट्स फॉर 6 days किती आलं ते 7200. 40 स्टुडंट्स फॉर 5 days ते किती येईल ते आपल्याला काढायचं आहे. ते काय काढायचं आहे काढायचं आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे की स्टुडंट वाढले तर हे वाढणार. म्हणजे हे कशाचं एक्झाम्पल असेल, हे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय सरमध्ये येईल, हे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं, त्याचा रेशो इज द कॉन्स्टंट. रेशो इज द कॉन्स्टंट म्हणजे काय येईल मग ते 30 into 6 upon 40 into 5 equals to 7200 upon the expenditure. आता बघा इथं पुढे घेऊयात. देअरफॉर हा नवीन जो खर्च आहे तो आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन हे कॅन्सल होईल म्हणून मी इथं मुद्दाम तो अगोदर केला नाही. 40 into 5 into 7200 divided by 30 into 6. 30 into 6. आता हे एक 0 आणि हे 0 कॅन्सल झालं. आता इथे 6 1 जा 6, 6 1 जा 6, 6 2 जा याला 120, 3 1 जा 3 आणि याला 3 4 जा 12 आणि हे इक्वल्स 0. 40 into 5 into 40, 4 5 are 20 equals to 40. 20 equals to 40 equals to काय आलं ते 0 0 आणि इथे किती आलं 8. 40 ते 0 0 कॅन्सल. 4 5 जा इथे 0 हे 200, 0 4 5 जा 20, 200 आणि इथं आणखीन एक 0 येईल. आणि किती असेल ते एक्सपेंडिचर 8000. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3.